नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। वृद्धापकाळात पैशासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असते। निवृत्तीनंतर आपले जीवन सुखकर व्हावे यासाठी आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवणे महत्त्वाचे असते। ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारने सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही योजना सुरू केली आहे। या योजनेचा लाभ 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना घेता येणार आहे। या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे आहे। तसेच सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वैयक्तिक पातळीवर किंवा आपल्या जोडीदारासह संयुक्त स्वरूपात खाते उघडता येणार आहे। या योजनेअंतर्गत एका खात्यात जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा करता येणार आहे। तसेच कमीत कमी गुंतवणूक ही 1000 रुपये करता येणार आहे। 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम रोख जमा करता येऊ शकते, तर त्यापेक्षा जास्त रक्कम भरायची असेल तर ती चेकने भरावी लागेल। या योजनेनुसार 8.2% दराने वार्षिक व्याज दिले जाते। तर आता आपण पाहूयात या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत। ही योजना केंद्र सरकारने सुरू केली असल्यामुळे यात गुंतवलेली रक्कम 100% सुरक्षित राहते। आयकर अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत या योजनेत गुंतवणूक केल्यास 1.5 लाख रुपयांच्या कर सूटचा दावा करू शकता। या स्कीम अंतर्गत वार्षिक 8.2% दराने व्याज दिले जाते। त्यामुळे ही योजना सर्वाधिक रिटर्न्स देणारी अल्प बचत योजना आहे। समजा एका ज्येष्ठ नागरिकाने या योजनेअंतर्गत खात्यात 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीला 60,150 रुपये तिमाही व्याज मिळेल। जर वार्षिक व्याजाची रक्कम 2,40,000 रुपये असेल तर 5 वर्षात सुमारे 12,03,000 रुपये व्याज मिळते। त्यामुळे खात्याच्या मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम म्हणजेच मॅच्युरिटी अमाउंट 42,03,000 रुपये एवढी असेल। जर सेवानिवृत्त झालेल्या दाम्पत्याने या योजनेत जॉईंट अकाउंट न उघडता स्वतःचे वेगवेगळे खाते उघडले तर त्यांना अधिक लाभ मिळू शकतो, जेणेकरून त्यांची गुंतवणुकीची एकत्रित मर्यादा दुप्पट म्हणजे 60 लाख रुपये होईल। या योजनेअंतर्गत एका तिमाहीत व्याज दराने 1,20,300 रुपये होतील। याप्रमाणे एका वर्षात 4,81,200 रुपये व्याज मिळेल। 5 वर्षांच्या कालावधीत खातेदाराच्या खात्यात 24,06,000 रुपये व्याज जमा होईल। म्हणजे 60 लाख रुपये गुंतवले असता त्या दोघांना मिळून 5 वर्षात एकूण 24 लाख रुपये व्याज मिळू शकते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।